राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना धमकीचे फोन आल्याची बातमी आलेली आहे। मलिक यांना फोनवरनं जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या धमकीचे फोन नवाब मलिक यांना येत होते। हे फोन भाजपच्या कार्यकर्त्यांकडून येत असल्याचा दावा मलिक यांनी केलेला आहे, असा आरोप केलेला आहे मलिक यांनी। ट्रू कॉलरवर नंबर तपासला असता नरेंद्र मोदींचं नाव येत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलेला आहे। राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे या सगळ्या प्रकरणी नवाब मलिक यांनी तक्रार दाखल केली आहे। मला धमक्याचे कॉल येत राहिलेले शनिवारपासून सकाळपासून ही धमक्या सुरू झाली। मला धमकी देण्यात येते की तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलणं बंद केलं नाही तर तुम्हाला संपून टाकू, तुमच्या अस्तित्वच संपवणार आहे, या प्रकारे धमक्या सुरू आहे। मध्ये ट्रू कॉलर जे दाखवत आहे एक ठिकाणी नरेंद्र मोदी असं नाव लिहून येत आहे। हे कॉल त्यांच्या कार्यालयातून आहे, त्यांच्या नावाचे दुरुपयोग होते काय याची पण गंभीरतेने कुठेतरी त्या लोकांनी या बाबतीत इन्क्वायरी केली पाहिजे।